हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर उन्हाळा संपत आला तरी काय आमची कामं संपत नाहीत बरं का। तर तुरीची डाळ बनवून खूप दिवस झाले ठेवलेली, पण त्याला पातडाळ जास्त चाललेली म्हणून अजून एकदा त्याला थोडंसं तेल लावून उन्हामध्ये ठेवलं आणि अजून एकदा चक्कीमधून एकदा काढून आणायची होती। त्यासाठी थोडंसं उन्हाला लावून घेतलं आणि नंतर गव्हाच्या कुरड्या बनवायच्या होत्या। त्यासाठी 4 दिवस अगोदर गहू पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आणि नंतर आदल्या दिवशी काढून घेतला आणि नंतर राहिलेल्या होत्या फक्त आता कुरड्या घालायच्या। आणि याला सुद्धा खूप व्याप आहे बरं का। तर आम्ही सगळेजण होतो म्हणून करायचं झालेलं होतं। तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात एकदम छान अशी झालेली आणि आमच्या कृष्णकमळाला एक छान असं फूल आलेलं आणि सकाळी सकाळी आमची दीदी पोरांचं आवरत होते। आणि आजपासून मी स्वामींच्या 11 गुरुवारला सुरुवात केलेली आहे। त्यासाठी देवपूजा अगोदर करून घेतली आणि दूध नव्हतं म्हणून थोडा वेळ थांबले। तर रानात आमची जनावर आहे, दूध आणायला आज थोडासा वेळ झालेला म्हणून देवपूजा करून घेतली आणि दूध आणल्यानंतर स्वामींना अगोदर अभिषेक घालून घेतला दुधाचा पाण्याचा। आणि हे गंगाजल सुद्धा होतं माझ्याकडे, तर माझ्याजवळ जे काही होतं दूध दही साखर त्यानंतर गंगाजल त्यांनी मी अभिषेक घालून आणि त्यानंतर घरामध्ये एक शो साठी ही स्वामींची मूर्ती आम्ही वटवृक्षामध्ये ठेवलेली आहे। मूर्तीला अभिषेक घातला आणि सारखं सारखं काही घालणं होत नाही म्हणून मग आज पहिल्यांदा घालावं म्हणलं। तर असं तर मी फक्त पुसून घेत असते आणि हो तुम्हालाही काही यामध्ये सजेशन मला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता। त्यानंतर 11 माळी जप केला आणि 11 वेळा तारक मंत्र झाला आणि त्यानंतर लगेच मी पारायणाला सुरुवात केली। माझी पूजा वगैरे सगळं होईपर्यंत आमच्या जाऊबाईंनी कुरड्याचं पीठ शिजवून घेतलेलं, तोपर्यंत त्यांचं बनवायचं चालू होतं। माझी आरती झाली आणि नंतर मीही लगेच आले वरती कुरड्या घालू लागायला। तर छान अशा आमच्या कुरड्या बनलेल्या होत्या बरं का आणि पीठसुद्धा एकदम छान शिजलेलं होतं। तोपर्यंत दीदीला म्हणलं माझा एक थोडासा व्हिडिओ घे। आणि आम्ही काही कोणतं काम करायचं म्हणलं तर आमच्या अगोदर आमच्या पोरांचा हात कामाला लागलेला असतो। वरचं सगळं आवरलं नंतर खाली आले आणि म्हणलं आता खिचडी बनवावी। तोपर्यंत आमच्या जाऊबाईंचं आणि आईंचं तिकडं डाळ नीट करायची काम चालू होतं पलीकडच्या घरामध्ये। जसं आमचं नवीन घर झालेलं आहे तेव्हापासून आमचं दळण वगैरे जे काही असेल ते जुन्या घरामध्येच आम्ही करतो। चक्की हे काही इकडच्या नवीन घरामध्ये आणून ठेवलेलं नाही, माल वगैरे सगळं जुन्या घरामध्येच ठेवलंय। तर खिचडी खाऊन घेतली आणि सकाळीच्या कुरड्या बनवलेल्या होत्या त्या एकदम छान अशा एवढ्या नाजूक बनलेल्या होत्या ना, खूप छान अशा कुरड्या बनलेल्या होत्या। त्या एका मोठ्या डालमध्ये भरून ठेवल्या आणि त्यानंतर संध्याकाळी मस्त स्वामींसाठी नैवेद्य बनवला, सगळ्यांसाठीच बनवलेलं थोडंफार बनवायचं राहिलेलं बनवलेलं होतं ते अगोदर देवाला दाखवलं, स्वामींना दाखवलं आणि नंतर भजी सुद्धा करायची चालू होती, तळण तळलेलं आणि कुरड्या सुद्धा आज तळलेल्या, आज बनवलेल्या आजच आम्ही तळलेल्या होत्या आणि टेस्टला सुद्धा खूप छान अशा झालेल्या बरं का। तर लास्टला थोडासा स्वयंपाक बनवायचा राहिलेला, तेवढ्यात एक छोटासा व्हिडिओ घेतला आणि आता म्हणलं जेवण करायला बसायचं। या तुम्ही सुद्धा जेवण करायला चला। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर।